नमस्कार सगळ्यांना. आज 20 डिसेंबर. तर आजची एक महत्त्वाची मोठी न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. ठीक आहे. त्यांनी पैसे कधी येणार हे नेमकं सांगितलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. तुम्हाला आता लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत. पण ते पैसे नेमकं कधी मिळणार ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठे स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट्स जे आहे कळत राहतील आणि तुम्हाला महत्त्वाच्या योजना असतील, काही अपडेट्स असतील, आधार कार्ड रिलेटेड असेल, काही रेशन कार्ड संबंधी काही माहिती असेल, तुम्हाला वेळेवर कळून जाईल. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही पुढच्या स्टेप्स करू शकता. पण आता महत्त्वाची बातमी आली आहे की लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तुम्हाला आता नेमके डिसेंबरचे पैसे कधी मिळणार ते नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला सध्या आता ₹1500 मिळणार सगळ्यांना माहिती आहे. ते पैसे डिसेंबरचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार आहे ह्याच्या सगळ्यांकडं लाडक्या बहिणींच्या याकडे प्रतीक्षा लागलेली आहे की आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार. तो आता तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यात पडून जाईल. फक्त तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. कुठे स्किप करू नका. काय काय कसं कसं चेक करायचं आहे, कधी पैसे जमा होणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, कुठल्या गोष्टी केल्यावर नाही तुम्हाला लवकरात लवकर पैसे पडतील ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सगळ्यांना माहिती आहे की आपल्या निवडणुका झाल्या. त्याचा रिझल्ट पण 23 नोव्हेंबरला लागणार. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे. आणि तेव्हा काय झालं होतं की तेव्हा म्हटलं होतं की निवडणुकीचा रिझल्ट लागल्याच तुम्हाला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पडून जातील दुसऱ्या दिवशी. पण असं झालं की मंत्रिमंडळ स्थापन झालं नव्हतं. त्याच्यामुळे त्याला 8 ते 10 दिवस लागले. नंतर मंत्रिमंडळ पण स्थापन झालं. नंतर मुख्यमंत्री पण स्वतः म्हणाले की आम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणीसाठी पैसे देऊ. पण पैसे अजून काही आले नाहीत. ठीक आहे. आता हिवाळी अधिवेशन चालू आहे. त्याच्यामुळे पैसे कधी येतील ते सांगितलं आहे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांनी एक्झॅक्ट डेट सांगितले, एक्झॅक्ट काळ सांगितले, वेळ सांगितली की कधी पैसे येणार आहेत. ठीक आहे. आपण लवकरात लवकर ही माहिती बघूयात. सविस्तर माहिती काय आहे? चला तर बघूयात काय आहे सविस्तर माहिती. बघा, अखेर लागला मुहूर्त. बघा, मुहूर्त लाडक्या बहिणींच्या ज्या पैशाला आहे किंवा डिसेंबरच्या ज्या हप्त्याला तो मुहूर्त लागलेला आहे. कारण खूप दिवसापासनं आज येतील, उद्या येतील असं चाललं होतं, पण पैसे अजून आले नव्हते. पण आता अखेर मुहूर्त जो आहे तो लागलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिली लाडक्या बहिणींना खुशखबर. फक्त या बहिणींना मिळणार नाहीत पैसे. आता बघू कुठल्या कुठल्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत ते पण सांगितले. ठीक आहे. अपात्र बहिणी ज्या असतील किंवा काय असेल त्या कुठल्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. तसंच निकष जे आहेत ते बदललेले आहेत का? तसंच पुनर्पडताळणी होणार आहे का? हे सगळं जे आहे ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार. तसेच लाडक्या बहिणीसाठी काय महत्त्वाची न्यूज आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघत राहा व्हिडिओ, बघत राहा माहिती. लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे. ठीक आहे. सगळ्या महिलांचं एकच लक्ष लागलं आहे की डिसेंबरचा हप्ता कधी येणार किंवा बऱ्याच महिलांचे जे आहेत ते आधीचे पैसे पण नाही आलेले किंवा मागचे हप्ते जे आहेत ते पण नाही आले. कारण जुलै ते नोव्हेंबरचे हे 5 हप्ते आहेत ते महिलांना आलेले आहेत. पण त्यातल्या काही महिलांना फक्त 2 हप्ते आले आहेत, काही महिलांना फक्त 3 हप्ते आले आहेत, काही महिलांना एकच हप्ता आला आहे. त्यामुळे त्यांचे पण जे हप्ते बाकी आहेत ते पण तुम्हाला डिसेंबरसोबतच मिळून जातील. त्यामुळे सगळ्या महिलांचं लक्ष लागलं की ते पैसे कधी येणार. ठीक आहे. आतापर्यंत 2 कोटी महिलांना लाभ झालेला आहे. 2,34,00,000 महिलांना लाभ झालेला आहे. तसेच 50% म्हणजे अजून 2 कोटी महिला बाकी आहेत पैशाच्या. त्यामुळे त्या महिलांना पैसे कधी पडणार ह्या सगळ्याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. ठीक आहे. आता बघूया आपण कधी मिळणार आहेत पैसे. लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 5 हप्ते मिळाले. सगळ्यांना माहिती आहे आत्तापर्यंत आपल्याला 5 हप्ते, 5 म्हणजे कुठले? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे 5 हप्ते जे आहेत ते मिळालेले आहेत. त्यामुळे आता डिसेंबरचा 6वा हप्ता कधी मिळणार याचीच प्रतीक्षा आता लाडक्या बहिणीला लागली. हा हप्ता मिळणार की नाही अशी शंका लाडक्या बहिणींना आहे. कारण काय झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा होते मागच्या वेळेस तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आपले जो पैसे आहेत लाडक्या बहिणीचे ते निवडणुकीचा रिझल्ट लागला किंवा त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षापासून पडतील. पण तसं काय झालं नाही. परत म्हटले की अजून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पडतील पैसे, पण पडले नाहीत. नंतर म्हटले की मंत्रिमंडळ स्थापन होताच बैठक झाल्यानंतर लगेच पैसे येतील, पण पैसे पडले नाहीत. त्यामुळे महिलांना शंका आहे की पैसे पडतील का नाही, नेमके पैसे पडणार आहेत नक्की खरं आहे काय? महिला जरा थोड्या संभ्रमित झालेल्या आहेत की नक्की काय आहे. त्यामुळे त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली की नक्की पैसे येणार की नाही. ठीक आहे. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही निकष न लावता लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं. आणि मध्यंतरी अशी पण न्यूज आली होती की तुमचे निकष जे आहेत ते चेंज होणार आहेत. ठीक आहे. लाडक्या बहिणीचे किंवा तुमची पुनर्पडताळणी केली जाणार आहे अर्जाची, तर ती पण होणार नसल्याचं कळतंय. फक्त जर एखादी तक्रार आली असेल तुमची कुठली एखादा फॉर्मविषयी तक्रार आली किंवा एखाद्या जिल्ह्यातनं एवढ्या महिलांची तक्रार असेल तरच त्या अर्जांची पुनर्पडताळणी होऊन जाईल. प्रत्येकाची पुनर्पडताळणी होणार नाही कारण तेव्हाच त्यांनी पुनर्पडताळणी केली होती. त्यामुळे ही योजना अशी सुरू ठेवण्याला सांगितले. एवढंच नव्हे तर डिसेंबरचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर महिना अखेरपर्यंत मिळणार असल्याची घोषणाच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. बघा, महिना अखेरपर्यंत तुम्हाला डिसेंबरच्या महिना अखेरपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहेत. म्हणजे फक्त पुढचा आणि ते पुढच्या आठवड्यात पैसे मिळून जातील. हिवाळी अधिवेशन चालू आहे सध्या. हिवाळी अधिवेशन संपताच
तुम्हाला पैसे जे आहेत ते पडायला चालू होतील असं त्यांचं म्हणणं आहे स्वतःचं. ठीक आहे. त्यामुळे त्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांनी स्वतः सांगितलं आहे, की हिवाळी अधिवेशन संपताच तुम्हाला जे आहेत ते पैसे पडायला सुरू होतील. म्हणजे डिसेंबरच्या महिना अखेरीपर्यंत तुम्हाला पैसे पडतील. आणि असं पण म्हणलं जातं आहे, की डिसेंबरमध्येच डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते एकसाथ पडून जातील. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ₹3000 मिळतील. संक्रांत पण तुमची गोड होणार आहे. त्यामुळे जानेवारीचा आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे तो एकसाथ पडण्यास चालू होणार आहे. ठीक आहे. अधिवेशन संपताच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे. बघा, विधानसभेतील गुरुवारच्या सत्रात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. काल विधानसभेचं सत्र होतं काल गुरुवारी. त्याच्यामुळे त्याच्यात त्यांनी ही घोषणाच केलेली आहे किंवा महत्त्वाची माहिती दिलेली आहे. फडणवीस म्हणाले, की महायुती सरकारने सुरू केलेली एकही योजना बंद होणार नाही. तसेच लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपताच लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होतील. आता अधिवेशन कधी संपत आहे? उद्या वगैरे संपेल. ठीक आहे. ते संपल्यावर तुम्हाला लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जे आहेत ते जमा होऊन जातील. आम्ही दिलेली सर्व आश्वासनं आम्ही पूर्ण केली जाणार आहेत. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, महायुती सरकारने निवडणुकीच्या आधी 10 आश्वासन दिली होती. ठीक आहे. 10 आश्वासन. ते आश्वासनं काय तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी घ्यायचं असेल तर आपला व्हिडिओ पण आहे. 10 आश्वासनं दिली होती. त्या आश्वासनामध्ये एक आश्वासन असं होतं, की लाडक्या बहिणींना आता लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते ₹21 करणार आहोत. 1500वरनं ₹21. ते पण कधी होतील याचं पण सगळ्या महिलांकडे लक्ष लागलेलं आहे. पण सध्या तरी ते पैसे काय येणार नाही आहेत. मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा, पण आता ते जे आहे ते पैसे जे आहेत ते ₹21 मिळणार आहेत. पण नक्की कधी मिळणार आहेत ते पण आदित्य तटकरे मॅडमने सांगितलं आहे. त्या म्हटलं, की मार्चपासून तुम्हाला ₹21 मिळायला चालू होतील. त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे, तो जाऊन बघू शकता. बघा, आम्ही दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली जाणार आहेत. याबद्दल कोणतीही शंका नाही. याचबरोबर योजनेच्या निकषात कोणताही बदल केला जाणार नाही. पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. ठीक आहे. म्हणजे मध्यंतरी असं होतं, की निकष चेंज होणार आहेत किंवा पात्र महिला ज्या आहेत त्या सगळ्यांची पुनर्पडताळणी केली जाणार. पण असे कोणतेही निकष जे आहेत ते बदलणार नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत ज्या महिन्याला पैसे आले, एकही हप्ता आला असेल तर त्यांना सगळ्यांना पुढचे हप्ते जे आहेत ते मिळणारच आहेत. त्यात काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे आता बघा, तुम्हाला डिसेंबरचा तुम्हाला महिना अखेरपर्यंत पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आता वाट बघायची पुढच्या आठवड्यापासून पैसे येतील की नाही. ठीक आहे. त्यामुळे आधी तुमची कामं करून घ्या. आधार लिंक डी-बी-टी एनेबल आहे का नाही चेक करून घ्या. आधार सीडिंग चेक करून घ्या. तुम्ही घरच्या घरी पण आधार सीडिंग चेक करू शकता. लवकरात लवकर चेक करा आणि बँकेतली कामं आहेत ते आवरून घ्या. जेणेकरून जेव्हा पैसे पडायला चालू होतील तेव्हा लगेच तुमच्या खात्यात पैसे येतील. तुम्हाला वाट बघण्याची गरज पडणार नाही. हे सगळं आहे. तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन आधार सीडिंग करून घ्या. बँकेत जा. बँकेत चेक करा तुमचं आधी आधार सीडिंग कोणत्या बँकेला लिंक. कारण काय होतं, एका महिलेचे 2-3 बँक अकाउंट असू शकतात. त्यामध्ये त्याला सपोज आपल्याला माहितीच नसेल, की आपलं कुठल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे. तर ज्या बँक खात्याला आधार लिंक आहे त्यातच पैसे पडणार आहेत. तेवढं लक्षात ठेवा. कारण तुम्ही जर फॉर्म भरताना एखादा वेगळा अकाउंट नंबर दिला असेल आणि तुमचा एक वेगळ्याच अकाउंटला आधार लिंक असेल, तर तुम्हाला वाटेल, की मी जर फॉर्म भरताना हा दिला होता अकाउंट, त्याच अकाउंटमध्ये तुम्ही चेक करत बसाल. तसं नाही आहे. तुमचा आधार ज्या बँकेला लिंक आहे त्याच खात्यात पैसे पडतील. त्यामुळे ते बघा, तुम्ही चेक करा आपलं, की तुमचं कुठलं. तुम्ही घरी बसून पण चेक करू शकता. त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट सांगा. मी कमेंटमध्ये तुम्हाला लिंक देऊ शकते. तर हे आहे, अधिवेशन संपताच तुम्हाला लाडक्या बहिणीला डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हप्ता मिळून जाईल. डिसेंबर अखेरपर्यंत सगळ्या महिलांना पैसे खात्यात पडून जातील. ठीक आहे. तर लगेच नक्की वाट बघा आणि तुमची कामं करून घ्या. धन्यवाद.